SYBA इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थिनींना आज मी आलेख या विषयासंदर्भामध्ये एक स्टोरी सांगणार आहे। विद्यार्थिनींनो आपल्याबरोबर संवाद साधताना मी खूप वेळा हे अगोदर पण सांगितलं आहे की आलेख ज्या वेळेला आपण काढतो त्या वेळेला दोन अक्षांची आवश्यकता असते। एक एक्स ॲक्सिस जे पृथ्वीशी समांतर असतं आणि पृथ्वीशी समांतर असलेल्या एक्स ॲक्सिसच्या 90 अंश कोनामध्ये दुसरा आपण वाय ॲक्सिस घेतो, त्याला आपण वाय अक्ष किंवा य अक्ष असं म्हणतो। हे दोन अक्ष काढल्यानंतर ह्या दोन अक्षांवरती आपण अंतरही लिहित असतो आणि ह्या अंतरांवरती आलेख कागद जर आपण घेतला तर याच्यामध्ये 1 mm 10 भाग एकत्र करून 1 सेंटीमीटर तयार होतं आणि असं 1-1 सेंटीमीटरचे एक घर असं एक्स अक्षावरती असतं, त्याचबरोबर वाय अक्षावरती असतं। अर्थशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला जसं आपण रांगोळी काढतो आणि रांगोळी काढण्यासाठी ठिपके ठेवावे लागतात का नाही आणि मग एक्सेलमध्ये असंच आहे किंवा आलेखामध्ये असंच आहे। एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावरती वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके ठेवावे लागतात, ज्याला आपण बिंदू आलेख पण म्हणू शकतो किंवा डॉट ग्राफ असं पण म्हणू शकतो। आणि मग हे बिंदू आलेख जे आहेत हे बिंदू आलेखांना ज्या वेळेला रेषा जोडली जाते त्यावेळेला त्याला रेषा आलेख असं म्हटलं जातं। हे रेखा आलेख जे आहेत ह्या रेखा आलेखाच्या साहाय्याने आपल्याला कल हा समजत असतो। हा कल चढता आहे का उतरता आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि मग असा जो कल अशा प्रकारे अर्थशास्त्रामध्ये आपल्याला आलेख खूप ठिकाणी वापरावे लागतात, परंतु जनरली आपण एक्स ॲक्सिसवरती क्वांटिटी किंवा नग संख्या असं लिहित असतो आणि वाय ॲक्सिसवरती आपण मनी किंवा पैसा असं लिहित असतो। दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर प्राईज किंवा किंमत असं आपण लिहित असतो। मुलींनो, थोडक्यात मला सांगायचं आहे की आलेख काढताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आलेख ही मूलभूत गोष्ट आहे। आलेख आपल्याला जर समजला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात आणि आपल्या मूल्यमापनामध्ये आलेख हा महत्त्वाचा आहे। तेव्हा आलेख आधारे पहिलं प्रकरण सॉल्व करूया।